नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूतने आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज। भ्रष्टाचारांचे सरदार शरद पवार, औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि होय ठोकून काढा हा गृहमंत्र्यांचा आदेश या सर्व वाक्यांनी सध्या राज्याचे राजकारण गरम आहे। महाराष्ट्राचे राजकारण आगामी काळात किती खालच्या स्तरावर जाणार याची प्रचिती सध्या येत आहे। सुसंस्कृत व पुरोगामी म्हणवणारे महाराष्ट्र राज्य आता राजकीय दृष्ट्या अतिशय असंस्कृत आणि झुंडशाहीच्या वळणावर आहे का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। याच महाराष्ट्रात कितीही मोठा विरोधक असला तरी तो विरोधक फक्त राजकीय आणि वैचारिक असायचा, वैयक्तिक जीवनात एकमेकांविषयी कोणताही आकस नसायचा। त्यामुळे वेळ प्रसंगी विरोधकांच्या हातात हात घेणे किंवा त्याची गळाभेट घेणे हे देखील शक्य होत होते, हे यापूर्वी आपण महाराष्ट्राच्या राजकारणात पाहिले आहे। मात्र सध्या राजकारणाचे स्तर अत्यंत खालच्या स्तरावर गेला असून राजकीय टीका टिप्पणी करताना एकमेकांवरील द्वेष, आक्रोश आणि मनातील पाप हे बोलण्यातून समोर येत आहे आणि एकमेकांवर बेछूट आरोप होत आहे। तसे पाहावयास गेले तर राजकारणात एकाचे जय आणि एकाचे पराजय हे निश्चित असते, पण पराभवाने पार खचून गेलेल्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना थेट ठोकून काढा असा नवा आदेश कार्यकर्त्यांना देत भारतीय जनता पक्षाने रविवारी विधानसभेचे बिगुल पुण्यातून वाजवले। भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या अधिवेशनामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या तमाम दिग्गज मंडळींनी विरोधकांवर यथेच्छ तोंडसूक घेतले। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेला अपेक्षाभंग भाजप नेतृत्वाच्या चांगलाच जिव्हारी लागलेला असावा आणि त्यामुळे काहीही झाले तरी विधानसभा आता जिंकायचीच असा चंग भाजपने बांधला आहे। यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रचाराची रणधुमाळी सुरू करण्याचे संकेत अधिवेशनातून सर्वांना दिले आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याचे काम झाले। निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे काही गैर नाही, मात्र तो निर्माण करत असताना विरोधकांवर जहरी टीका करणे आणि राजकीय द्वेष निर्माण करणे हा मार्ग असू शकत नाही। खरे तर सत्ताधारी पक्षाने आपण सत्तेत असताना काय दिवे लावले, काय काय विकासाची कामे केली, भविष्यात तुमचे विजन काय, जनतेसाठी तुम्ही काय करणार आणि काय केले हे मांडण्याची आवश्यकता असते। मात्र हे सर्व सोडून एकमेकांची उणीधुणी काढण्यात नेते सध्या धन्यता मानत आहेत। लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमतापासून दूर ठेवलेल्या राज्यात महाराष्ट्र आघाडीवर होते। राज्यात सत्तांतर होईल असे या निकालाने ठामपणे म्हटले जाऊ लागले। येणारी विधानसभा निवडणूक भाजपसाठी सोपी नाही आणि यामुळेच मूर्ख वाटणारी जनता अचानक राजकारण्यांची लाडकी झाली आणि लाडक्या योजनांची खैरात राज्यात वाटण्याला सुरुवात झाली। 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर गेल्या 5 वर्षात राज्यात ज्या अभूतपूर्व घटना घडल्यात त्याचा हिशोब मतदार मागतील ही भीती भाजपच्या मनात आहे। गेल्या 5 वर्षात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटले, तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी करून सरकार चालवले। भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यातील कुरबुरी 2019च्या निवडणुकीपूर्वी दिसत होती। निवडणुकीनंतर अनपेक्षितपणे उद्धव यांनी आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि सरकार स्थापन केले। यापूर्वी अजित पवारांसोबत सरकार स्थापन करण्याचा अयशस्वी प्रयोग देवेंद्र फडणवीस यांनी केला होता। त्यामुळे मुखभंग झालेल्या भाजपने राजकारणामध्ये आम्हीही काही कमी नाही हे दाखवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आपल्या बरोबर घेऊन पुन्हा सरकार स्थापन करून दाखवले। राज्यातील अशा साऱ्या घडामोडींनंतर किमान आता तरी प्रतिस्पर्धी जवळपास निश्चित झाले आहेत। काँग्रेससह शरद पवार, उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडी आणि भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांची महायुती अशी ही लढत होणार आहे। या निवडणुकीत आपला मुख्य प्रतिस्पर्धी कोण हे अमित शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेने दाखवून दिले आहे। शरद पवारांवरील जहाल टीका हा देवेंद्र फडणवीसांच्या शब्दात सेल्फ गोल कसा ठरतो हे लोकसभा निवडणुकीने सिद्ध केले, तरीही आपल्या भूमिकेत भाजपने बदल केलेला दिसत नाही। गेल्या वेळच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवताना पवारच पाळासारखे उभे राहिले होते आणि पावसातील सभा गाजली होती। लोकसभा निवडणुकीतही साऱ्या देशाचे लक्ष बारामती आणि पवारांकडे लागले होते। बारामतीच्या बालेकिल्ला जिंकताच सर्वाधिक स्ट्राईक रेट ठेवून पवारांनी भाजपची काळजी वाढवली आहे। भाजपवर 2019 पासूनच टोकदार टीका करणारे उद्धव ठाकरे या अधिवेशनात सर्वांच्या टीकेचे अग्रस्थानी होते। पवार यांना भ्रष्टाचाराचे मोरके संबोधताना उद्धव ठाकरे यांना औरंगजेब फॅन क्लबचे नेते असा उल्लेख अमित शहा यांनी केला। त्यातून आता भाजपचा अजेंडा देखील स्पष्ट झाला आहे। लोकसभा निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा चालला नसला तरी या निवडणुकीत तो आक्रमकपणे येण्याची चिन्हे दिसत आहेत। लोकसभेत मुस्लिम समाजाचे गठ्ठा मतदान भाजपच्या विरोधात गेल्याने भाजपच्या अनेक नेत्यांच्या व उमेदवारांचा पराभव झाला।
धुळे मालेगाव मतदारसंघ हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून सुरू झालेली लढाई हेच सूचित करते। या मुद्द्यांवर देखील भाजप तोंडघशी पळावे लागले आणि ती वाघनखे शिवाजी महाराजांची नाहीत हे इंद्रजित सावंत यांनी सिद्ध केले। या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या मतांचे विभाजन कसे होईल याकडे भाजपचे लक्ष आहे। यासाठी राज्यात तिसरी आघाडीचे प्रयत्न देखील सुरू आहेत, अशी देखील राजकीय चर्चा आहे। लोकसभा निवडणुकीत चुकीच्या नरेटिव्हचा फटका बसल्याने सांगून विरोधकांना मैदानात उतरून ठोकून काढण्याची भाषा फडणवीसांनी केली। या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस हेच भाजपचा चेहरा असतील असं देखील या अधिवेशनाने स्पष्ट केले। मात्र ही तिकीट काय असते हे याच सभेत अमित शहा यांनी सिद्ध केले। यापूर्वी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली गेली ती जनतेने मान्य केली नाही। या उलट सर्वाधिक सहानुभूती या नेत्यांच्या बाजूने उभी राहिली। त्याचे दुष्परिणाम भाजपला भोगावे लागले, पण यातून ते बोध घेण्यास तयार नाहीत। या उलट ते सरळ मान्य करतात की शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडण्यात आमचाच हात आहे। मी पुन्हा येईल असे म्हणणारे नेते गर्वाने सांगतात की मी पुन्हा आलो, पण 2 पक्ष फोडून आलो। आम्हीच विधान परिषद निवडणुकीत 20 आमदार फोडले असे देखील ते म्हणतात आणि आता तर चक्क महाराष्ट्राचे गृहमंत्री ठोकून काढण्याची भाषा करत आहेत। अर्थात हे ठोकणे जरी राजकीय दृष्ट्या असले तरी गृहमंत्र्यांच्या तोंडून हे शब्द शोभत नाही असा आरोप विरोधकांनी केला। या वाक्याचा खरपूस समाचार संजय राऊत आणि इतर विरोधकांनी घेतला आणि सेल्फ गोल करू नका असे कार्यकर्त्यांना सांगत असताना ठोकून काढा, परवानगी घेऊ नका असे बोलून फडणवीस यांनी देखील सेल्फ गोल केला आहे। यापूर्वी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर टीका करून आपला जनाधार गमावला आहे। शरद पवार यांनी खुद्द सांगितले होते की जितक्या सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात घेतील तेवढी जास्त मते आम्हाला मिळतील आणि खरोखर असेच झाले। जिथे जिथे मोदी शहांनी सभा घेतल्या, राज्याच्या नेत्यांवर टीका केल्या, तिथे तिथे भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला। कदाचित अजूनही भाजपच्या नेत्यांना याची जाणीव झालेली नाही की महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेला आमदारांची फोडाफोडी, पक्षांची तोडफोड, सत्तेचा गैरवापर, यंत्रणांचा गैरवापर आणि हुकुमशाही राजवट अजिबात आवडलेली नाही। याचा परिणाम लोकसभेत दिसून आला, मात्र तरी देखील यापासून कोणताही बोध भाजपचे नेते घेताना दिसत नाही। राजकीय उर्मटपणा आणि अहंकाराची भाषा ही सध्या राजकारणात होत आहे। यातून राजकीय असहिष्णुता देखील वाढत आहे। त्यामुळे यापुढे विधानसभेच्या निवडणुकीत आरेला कारे होणार आणि राजकारणाची पातळी अजून खालावणार हे निश्चित। तर दुसरीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे देखील शड्डू ठोकून विधानसभा आता आपलीच या निर्धाराने मैदानात उतरले आहेत। मात्र राजकारणाच्या या लढाईत सामान्यांच्या आशा अपेक्षा यांची मात्र राख रांगोळी होत आहे। त्याच्यासमोर उभा असलेला महागाई आणि बेरोजगारीचा प्रश्न, सामाजिक असहिष्णुता, प्रत्येक गोष्टीसाठी खाजगीकरणाचा घातलेला घाट, आगामी काळात स्मार्ट मीटरच्या नावाने घरांवर पडणारा दरोडा, शेतकऱ्यांची झालेली दयनीय अवस्था, शेतीमालाला न मिळालेला भाव, शेती अवजार आणि बी बियाणे यांच्यात झालेली प्रचंड दरवाढ, महाराष्ट्रातून बाहेर गेलेले उद्योगधंदे आणि बेरोजगार असलेली तरुणाई, आरक्षण, खाजगी आणि सरकारी नोकऱ्या इत्यादी अनेक विषय दुर्लक्षित होत असून राजकारण औरंगजेब फॅन क्लब आणि फोडून काढावर येऊन थांबले आहे। पण याआधीच जनतेला राज्यकर्त्यांच्या महागाईने फोडून काढले आहे। मात्र आता मतदानातून फोडून काढून फुटीरवादी नेत्यांना आणि गद्दारांना धडा शिकवण्याची वेळ जनतेची आहे। त्यामुळे काहींच्या राजकीय माज उतरवण्याची आता ही खरी वेळ जनतेसमोर आहे। मात्र महाराष्ट्राची जनता देखील आता सुज्ञ झाली असून ती देखील आता म्हणत आहे की साहेब तुम्ही फोडून काढाच, आम्ही देखील तुम्हाला अलगदपणे उचलून बाहेर फेकल्याशिवाय राहणार नाही। तुमच्या कुरघोडी या राजकारणात आम्हाला अजिबात रस नाही। फक्त एकदा दैनंदिन समस्यांनी पिसाटलेल्या सामान्य मतदाराचा आवाज ऐका अशी एक सामान्य अपेक्षा या नागरिकांची आहे। त्यामुळे तुम्हाला काय ठोकायचे ते ठोका, पण जेव्हा आम्ही मतदानातून ठोकू तेव्हा तुम्हालाही ठोकाठोकी महागात पडल्याशिवाय राहणार नाही अशी भावना मतदार रूपी महाराष्ट्रातील सामान्य जनतेची आहे। त्यामुळे आगामी काळात अधिकृतपणे ठोकाठोकी करण्याची भाषा करणाऱ्या नेत्यांना जनता देखील मतदानातून धडा शिकवेल हे मात्र नक्की। राज्यातील या सर्व राजकीय घडामोडींवर आपले मत कमेंटच्या माध्यमातून जरूर व्यक्त करा। आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।